नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण काय बघत आहोत? अरे बाबांनो, आपण बघत आहोत अल्किल हलाइड तयार करण्याच्या पद्धती. आज आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या सहाय्याने अरिल हलाइड तयार करणे. या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या सहाय्याने अल्किल हलाइड किंवा अरिल हलाइड तयार करायचं आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या सहाय्यानं अल्किल हलाइड किंवा अरिल हलाइड तयार करणे. ओके, आता एक वाक्य महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, हिथून आपण सुरुवात करू. नेमकं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाला म्हणतात, इथून आपण स्टार्ट करूयात. आता बघा, आपला पहिला शब्द आहे इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल कशाला म्हणतात, इथून आपण स्टार्ट करू. अरे बाबांनो, इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रोफाईल म्हणजे अशा प्रकारची स्पेसिस जी इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपण कळण्यासाठी इतकं समजूयात की ज्या स्पेसिसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या स्पेसिसला इलेक्ट्रोफाईल असं म्हणतात. आणि मग हो का, ही स्पेसिस चार्ज पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या स्पेसिसला इलेक्ट्रोफाईल असं म्हणतात. ओके, आपल्याला काय बघायचं आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. बघा, उदाहरण घेऊ आपण. समजा हे कोण आहे? बेंझिन आहे. आता बेंझिनला 6 कार्बन्स आहेत, प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन आहे. समजा या ठिकाणी एक हायड्रोजन आहे. हा बेंझिन आहे आणि बेंझिनच्या कार्बनला जोडलेला ही बेंझिनची रिंग आहे आणि बेंझिनच्या रिंगला 6 कार्बन आहेत आणि या ठिकाणच्या कार्बनला एक हायड्रोजन आहे. प्रत्येक कोपऱ्याला एक एक हायड्रोजन असतो. या ठिकाणी सुद्धा एक हायड्रोजन आहे. प्लस हे आपण घेतलं इलेक्ट्रोफाईल. बघा, आता ह्या अभिक्रियेमध्ये काय होतं की या अभिक्रियेमध्ये हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो. बघा, आता हा बेंझिन आहे आणि बेंझिनचा हायड्रोजन आहे. आता हा हायड्रोजन ॲटम जर इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय इलेक्ट्रोफाईल. जर एखादा ग्रुप इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि मग इथं प्रॉडक्ट कसं येईल? हे बेंझिनला बेंझिन येईल, या ठिकाणचा एच गेला आणि इथं आला ई. हो का, अशा प्रकारची रिॲक्शन होईल. बस, मग अशा रिॲक्शन जे असतात अशा रिॲक्शनला म्हणायचं काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हायड्रोजनचा ॲटम जर इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियाला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. आता बेंझिन आहे. आता बेंझिनमध्ये एकूण हायड्रोजन 6 आहेत. 1 2 3 4 5 6. आणि लक्षात घ्या, जर बेंझिन रिंगला काहीही जोडलेलं नसेल, बेंझिन रिंगला जर कुठलाही ग्रुप जोडलेला नसेल तर बेंझिन मधला कुठलाही एक हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतो. परंतु समजा आता हे कोण आहे? बेंझिन आहे. इथं काय आहे? CH3 आहे. मग आता समजा हा कोण आहे? इलेक्ट्रोफाईल आहे. बघा, आता हा इलेक्ट्रोफाईल कुठं येईल? आता हा इलेक्ट्रोफाईल कुठं आला? हा इलेक्ट्रोफाईल कुठं बी इथं येईल. अहो, हा बेंझिन जर असेल, बेंझिनला काहीही जोडलेलं नसेल तर अशा वेळेस हा इलेक्ट्रोफाईल कोणत्याही ठिकाणी येऊ शकतो. परंतु जर बेंझिन रिंगला एखादा ग्रुप जोडला असेल तर मात्र इलेक्ट्रोफाईल कुठंही येऊ शकत नाही. आता हे टुलिन आहे, ह्याचं नाव काय? टुलिन आहे. आणि ह्याला का जोडले? CH3 आहे. मग आता इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? मग त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल हा CH3 कसा आहे. लक्षात ठेवा, CH3 हा ग्रुप आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. बघतो दिसतंय का? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप संपलं. म्हणजे या ठिकाणचा हा जो CH3 ग्रुप आहे तो कसला आहे? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल एक तर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल.
संपलं. हा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? जर या ठिकाणी CS3 असेल तर येणारा इलेक्ट्रोफाईल एक कर आर्थोला येईल किंवा प्याराला येईल, कारण CS3 ग्रुप हा आर्थो अँड प्यारा डायरेक्टिंग ग्रुप आहे. ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवा. मग आता आर्थो म्हणजे काय? CS3 कुठं येत आहे, ह्याच्या जवळची पोझिशन आर्थो, मग मेटा, मग प्यारा. ज्या ठिकाणी ग्रुप जोडलेला आहे त्याच्या जवळची पोझिशन आर्थो, मग मेटा, मग प्यारा. आर्थोच्या जवळ आर्थो, मेटाच्या जवळ मेटा आणि मग प्यारा. आर्थोच्या समोर आर्थो, मेटाच्या समोर मेटा आणि मग प्यारा. हे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून एक लक्षात घ्या, जर तुमच्या बेंझिनला कुठलाही ग्रुप जोडला नसेल तर येणारा इलेक्ट्रोफाईल कुठं बी येईल. परंतु तुमच्या बेंझिन रिंगला जर एखादा ग्रुप जोडला असेल तर येणारा ग्रुप कोठेही येणार नाही. त्या बेंझिन रिंगला जोडलेला ग्रुप कसला आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रोफाईल येईल, त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल येईल. मग इथं काय जोडले? CS3. मग आता विचार करावा लागेल. आता आपल्याला विचार करावा लागेल या CS3चा. CS3 कसल्या प्रकारचा ग्रुप आहे तुम्हाला माहीत पाहिजे. CS3 इज ए आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल आर्थो किंवा पॅरा पोझिशनला येईल. अशा प्रकारची ही माहिती आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बद्दल. आता आणखीन काही गोष्टी सांगूयात आणि मग रिॲक्शनला आपण सुरुवात करूयात. ओके, लिहून घ्या. प्रत्येक पॉईंट नीट लक्षात घ्या. अतिशय सोपी गोष्टी आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. बघा, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामधला प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला जी रिॲक्शन बघायचं आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे हॅलोजेनेशन रिॲक्शन. कुठली? हॅलोजेनेशन रिॲक्शन. या ठिकाणी जी अभिक्रिया आपल्याला बघायचं आहे त्या अभिक्रियेचं नाव आहे हॅलोजेनेशन रिॲक्शन. ठीक आहे. आता हॅलोजेनेशन रिॲक्शन म्हणजे काय इथून आपण सुरुवात करू. हॅलोजेनेशन म्हणजे काय? जर हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजननं रिप्लेस होत असेल तर अशा रिॲक्शनला म्हणायचं हॅलोजेनेशन रिॲक्शन. आता समजा उदाहरण घेतलं आपण. समजा इथं कोण आहे? हे बेंझिन आहे, इथं H आहे, प्लस काय घेतलं आपण? X. समजा हायड्रोजनचा ॲटम हा जर हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं हॅलोजेनेशन रिॲक्शन. हॅलोजेनेशन रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होत असतो. म्हणून जर त्या ठिकाणी हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियांना, अशा प्रकारच्या रिॲक्शनना हॅलोजेनेशन रिॲक्शन म्हणायचं. तर ही हॅलोजेनेशन रिॲक्शन आहे. संपलं. पण त्याच्यामध्ये तुम्ही Cl2 घ्या, Br2 घ्या, I2 घ्या. Cl2 घेतलात क्लोरिनेशन, Br2 घेतलात ब्रोमिनेशन, I2 घेतलात आयोडिनेशन. I2 शक्यतो होत नसते, फ्लोरिनेशन बी होत नसते. दोन महत्त्वाचे फक्त, एक क्लोरिनेशन, एक ब्रोमिनेशन. संपलं. मग आता हॅलोजेनेशन रिॲक्शन करू आपण. मग याच्यामध्ये दोन भाग आहेत. नंबर 1 आणि अजून एक लक्षात ठेवा, हॅलोजेनेशन करण्यासाठी आपण काय वापरतो तर त्यासाठी वापरतात लेविस ॲसिड. बघा, हे एक वाक्य सांगायचं राहिलं तुम्हाला बाबांनो. हॅलोजेनेशन रिॲक्शन करण्यासाठी वापरतात लेविस ॲसिड. हॅलोजेनेशन रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड. आणि हॅलोजेनेशन आपण कुणाचं करणार आहोत? बेंझिनचं करणार आहोत किंवा बेंझिनची डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत आपण. ॲरोमॅटिक कंपाऊंड घेणार आहोत. ॲरोमॅटिक कंपाऊंडचं हॅलोजेनेशन करण्यासाठी लेविस ॲसिड वापरतात. चला आता लेविस ॲसिड कुठला वापरायचं बघा. नंबर 1 Fe हा लेविस ॲसिड आहे. नंबर 2 AlCl3. नंबर 3 FeCl3. हे सगळे कोण आहेत? लेविस ॲसिड आहेत. याच्यापैकी तुम्ही कुठलाही वापरू शकता. ॲरोमॅटिक कंपाऊंडचं हॅलोजेनेशन करण्यासाठी लेविस ॲसिडचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये Feचा वापर करतात, AlCl3चा वापर करतात, FeCl3चा वापर करतात. ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड, फेरिक क्लोराईड आणि आयर्न ह्या सगळ्यांचा वापर केला जातो. आता नेमकं बेंझिन आणि टुलिन दोन कंपाऊंड घेऊ आपण. बेंझिन आणि टुलिन ह्या दोघांचं आपण या ठिकाणी हॅलोजेनेशन करणार आहोत. बेंझिन आणि टुलिन या दोघांचं हॅलोजेनेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कसं करतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपण घेऊयात. हॅलोजेनेशन करायचं आहे म्हणजे
हॅलोजनेशन करायचं आहे म्हणजे हायड्रोजनचा ॲटम आपल्याला हॅलोजननं रिप्लेस करावं लागणार आहे. कशी रिॲक्शन होते तुमच्या समोर आपण बघूया. 2 भाग करू ह्याच्यामध्ये आणि मग हॅलोजेनेशन ऑफ बेंझिन. पहिला भाग कुठला? हॅलोजेनेशन. कुणाचं? बेंझिनचं. हॅलोजेनेशन ऑफ बेंझिन. आता या ठिकाणी काय होईल बघा. आता रिॲक्शन कशी करायचं बघा. इथे करूयात आपण. पहिल्यांदा काय करू आपण, हे घेऊयात बेंझिन आहे का. बेंझिनचं आपल्याला हॅलोजेनेशन करायचं आहे. हॅलोजेनेशनमध्ये आपण करूयात क्लोरिनेशन, म्हणजे प्लस काय घ्यायचं? Cl2. रिॲक्शन इन द प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड. बघा हा बेंझिन आहे, त्याचं आपण करतोय क्लोरिनेशन. बेंझिनचं क्लोरिनेशन किंवा हॅलोजेनेशन हे कधी पण लेविस ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये होतं. लेविस ॲसिड कुठला वापरा? अनहायड्रस AlCl3 झालं. पण तुम्हाला माहित आहे आता रिॲक्शनमध्ये काय होणार आहे बाबांनो, ह्या संपूर्ण अभिक्रियेमध्ये काय होणार आहे तर बेंझिनमध्ये असलेला कुठलाही एक हायड्रोजन, नुसतं बेंझिन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कुठलाही एक H रिप्लेस करू शकता. कुठलाही एक H रिप्लेस करू शकता. हे H काय होईल? कुठला बी एक हायड्रोजन हा रिप्लेस होईल कशानं? Cl. बस. म्हणजे या ठिकाणचा H निघून जाईल. हा कोण आहे? बेंझिन. आणि बेंझिन मधला H निघून जाईल, त्या ठिकाणी Cl. हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय Cl, म्हणजे हॅलोजनेशन. Cl म्हणजे हॅलोजन. तुम्हा सर्वांना माहित असेल हॅलोजन कोण आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटाईन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटाईन हे सगळे हॅलोजन्स आहेत. मग आता बघा कसं आहे त्या प्रमाणात. हो का, हे रिंगला रिंग लिहिलं आपण. इथला H गेला आणि इथं Cl आला. H आणि Cl प्लस HCl नाव आहे क्लोरोबेंझिन. क्लोरोबेंझिन झालं. अशा प्रकारची आपली ही संपूर्ण अभिक्रिया आहे. अशा प्रकारे या ठिकाणी बेंझिनचं या ठिकाणी आपण हॅलोजेनेशन केलं. बेंझिनचं हॅलोजेनेशन केलं, तयार झाला क्लोरोबेंझिन. या रिॲक्शनमध्ये काय केलं आपण? बेंझिनमध्ये बेंझिनच्या रिंगमधील एक कार्बनचा ॲटम हा आपण Clनं रिप्लेस केला. Cl हा हॅलोजन आहे आणि अशा प्रकारे ही आहे. आणि याच्यामध्ये Cl प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे. ह्याच्यामधला हा Cl प्लस कोण आहे? इलेक्ट्रोफाईल. आणि हायड्रोजन ॲटम हा Cl प्लसनं रिप्लेस झाला म्हणजे इलेक्ट्रोफाईलनं. म्हणून ही अभिक्रिया झाली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Cl प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लिहू आपण हॅलोजेनेशन ऑफ बेंझिन. आता बेंझिनचं करू आपण. बेंझिनचं हॅलोजेनेशन करू. हां, आता रिॲक्शन कशी होईल बघा. आता हॅलोजेनेशन ऑफ टुलिन. बेंझिन झालं नाही तिथं, टुलिन. हॅलोजेनेशन ऑफ टुलिन. ओके, आता बघा इथे घेतो मी टुलिन. ही झाली बेंझिन रिंग. आता बेंझिन रिंगला CH3 घेऊ आपण. पहिल्यांदा करू क्लोरिनेशन आणि आपण कंडिशन एकच घेऊ. कोणतं? Fe आणि डार्क. Fe कोण आहे? लेविस ॲसिड. आणि डार्क घेऊ आपण. हा का सगळं तुमच्या समोर आहे. आता एक वाक्य लक्षात ठेवा. आता आपण बेंझिन घेतलं नाही, आता आपण घेतलं बेंझिनची डेरिव्हेटिव्ह, त्याचं नाव टुलिन आहे. आता टुलिनचं तुम्ही काय करतो? हॅलोजेनेशन. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण बेंझिन घेतो तेव्हा कुठलाही हायड्रोजन आपण रिप्लेस करू शकतो. पण लक्षात ठेवा, आपण जेव्हा टुलिन घेतो तेव्हा मात्र आपल्याला कुठलाही हायड्रोजन रिप्लेस करता येत नाही. आता हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करताना CH3चा विचार करावा लागतो. CH3चा विचार करून रिॲक्शन करावी लागते, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला माहित आहे CH3 हा ग्रुप जो आहे, मिथिल ग्रुप जो आहे, तो कसा आहे? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. CH3 ग्रुप कसला आहे? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. CH3 ग्रुप इज ए आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. म्हणून आर्थो पोझिशनचा H किंवा पॅरा पोझिशनचा H रिप्लेस होईल. हे CH3 कुठं आहे? इथं. ह्याच्याजवळ आर्थो, मग मेटा, मग पॅरा. बाबांनो, या रिॲक्शनमध्ये काय होतं? आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजन किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजन रिप्लेस होतो. कारण CH3 हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. झालं. मग आता हा Cl कुठे येईल? एक तर इथं येईल आर्थोला किंवा पॅराला.
हा सीएल कुठे येईल, हिथं किंवा हिथं, दोन्हीही ठिकाणी एकदाच येणार नाही, एक तर इथं येईल किंवा इथं येईल, अशा दोन शक्यता. बघा आता आपण इथे लिहूया. हा कोण आहे, CS3 प्लस हे टुलिन झालं, हे पण टुलिन आहे. ओके, ह्याचं नाव लिहू का, टुलिन. हा चला, सीएल कुठं आला, आर्थोला. सीएल कुठं आला, पॅराला, प्लस HCl. संपलं. कळतं का. बघा ह्याचं नाव आहे 2-क्लोरोटुलिन किंवा आर्थो क्लोरोटुलिन, आर्थो क्लोरोटुलिन. आणि ह्याचं नाव आहे पॅरा क्लोरोटुलिन. बस संपलं. म्हणजे या ठिकाणी हा सीएल प्लस इलेक्ट्रोफाईल आहे आणि हा इलेक्ट्रोफाईल कुठं आला, आर्थो किंवा पॅराला. म्हणजे या टुलिनच्या आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजन किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजन हा सीएल प्लस ह्या इलेक्ट्रोफाईल रिप्लेस झाला. म्हणून ही रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. झालं, एक एक्झाम्पल तुमच्या समोर झालं. आता अजून एक घेऊयात. आता सीएलच्या ऐवजी BR घेऊ. बघा समजतंय का, पुसू हे इथं बारीक काढतो, हे असं. ओके, ह्याचं नाव इथे लिहितो टोलिन. म्हणजे एक्झाम्पल आपल्याला करता येईल. दुसरे एक्झाम्पल इथं काय लिहायचं आपल्याला, टुलिन लिहायचं आहे, CS3. आता काय करू, ब्रुमिनेशन, BR. पुन्हा तेच घ्यायचं, लेविस ॲसिड. हॅलोजेनेशन, ॲरोमॅटिक कंपाऊंडचं हॅलोजेनेशन हे लेविस ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये होतं. हॅलोजेनेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड. मग तो Fe असेल, AL3 FeCl3 असेल. ओके, बघा Fe डार्क. चला, हे तो कोण आहे, CS3 आहे. तुम्हाला माहित आहे जर बेन्झीन रिंगला CS3 जोडलेला असेल तर आपल्याला कुठलाही हायड्रोजन रिप्लेस करता येत नाही. बाबांनो, CS3चा विचार करावा लागतो. CS3 हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल आर्थोला किंवा पॅराला येईल. झालं. हो का, ही कुठली पोझिशन आहे, आर्थो. ही कुठली पोझिशन आहे, पॅरा. हे इथला H निघून जाईल किंवा इथला H निघून जाईल आणि त्या ठिकाणी येईल आपला इलेक्ट्रोफाईल. एकतर इथं येईल किंवा इथं येईल. झालं. हा BR प्लस इलेक्ट्रोफाईल आहे, हॅलोजनेशन रिॲक्शन. हा ब्रोमोनियम आयन, हा क्लोरिनियम आयन आणि हा ब्रोमोनियम आयन कुठे येईल, आर्थोला किंवा पॅराला. बघा बरं कुठे कसं येते प्रॉडक्ट. हो का, CS3. हां चला, BR कुठे येईल, आर्थोला येईल किंवा पॅरा प्लस HBr. झालं, संपलं, रिॲक्शन झाली आपली. ह्याचं नाव काय, आर्थोब्रोमोटुलिन. ह्याचं नाव काय, पॅराब्रोमोटुलिन. संपलं. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. बाबांनो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या साह्याने आपण तयार केला अरिल हलाइड. इथे काय तयार केलं आपण, अरिल हलाइड. मग ते अल्किल हलाइड. आपला मुख्य भाग काय, प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हलाइड. त्याच्यामधलाच हा पुढचा भाग आहे. आणि आज या ठिकाणी आपण हा जो कंपाऊंड आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या साह्याने तयार केला. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. मग कसं होतं, काय होतं, हा सगळा भाग तुमच्या समोर दिलेला आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या, रिॲक्शन समजून जाईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.